माझं नाव आकाश किसन जाधव. थोडं मोठ्या आवाजात. माझं नाव आकाश किसन जाधव. हां तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. हां गाव बेलदरी. आणि मी हा हरभरा सिलेक्शन 1044 लावलेला आहे. आणि हा बियाणा विनोद मेन यांच्याकडून उटीवरून आणलेला आहे. आणि या वर्षी इतकं वातावरण खराब असून 9 दिवस गारपीट असून एकदम जबरदस्त आलेले आहे. आणि फांद्याला फांद्या आहे हरभराला बघा. आणि या व्हेरायटीचे वैशिष्ट्य बघा. हां आणि याला सिरीज बघा. तुम्हाला कशी वाटते ही व्हरायटी? फांद्या कशा वाटते बुडापासून? बुडापासून फांद्या चांगल्या आहे. आणि फांद्याला मुख्य फांद्या आहे याला. हां उपफांद्या भरपूर येतात. उपफांद्या भरपूर आहे. आणि 2 फूट अंतर तुम्ही ठेवलेलं आहे. हो सर. तर 2 फूट ऐवजी किती पाहिजे होतं सर? 2.5-3 फूट पाहिजे. हां तुम्हाला मी त्यावेळेस म्हणलं होतं अंतर थोडं जास्त ठेवा, पण तुम्ही म्हणले जमीन हलकी आहे म्हणली. जमीन हलकी आहे त्याच्यामुळे, पण ते अंतर तुम्हाला जास्त पाहिजे होतं. आणि 9 दिवस गारपीट होती सर, वातावरण हो त्याच्यामुळे. तरी पण मर वगैरे कुठं दिसत नाही, एकही झाड कुठं मेलेलं दिसत नाही आपल्या प्लॉटमध्ये. चांगला एकदम असा हिरवा गच्चा आणि 2 फूट अंतर पूर्ण पॅक झालेलं आहे. आता तुम्ही याला पाणी देणार? हो पाणी देणार. आता फुलं एका फांदीला समजा आता आपण 11 किती मोजली होती आपण तिथं 18 हां 18. तर फांदे घाट्या म्हणजे फुलं हे सर्व 18 झाले. अजून वाढ, आता अजून भरपूर वाढ राहिली समजा, अजून हे वाढीवरच आहे समजा. तर अजून याला समजा 21 पर्यंत जाईल का? 21-22 पर्यंत? हो जाते ना सर. मी बघितलं नाही, 22 पर्यंत आहे. असं का? हां तर मग आपल्याला साधारण ॲव्हरेज या 1 एकर क्षेत्र आहे की जास्त आहे? 1 एकर क्षेत्र आहे. हां तर 1 एकरमध्ये साधारण एकरी तुम्हाला 15-16 जाईल. हो सर अशी अपेक्षा आहे सर. पण तुम्ही पुढच्या वर्षी अंतर जास्त ठेवावं लागते. पुढच्या वर्षी सर 2.5-3 फूट. हां आणि या व्हरायटीचं कसं असते, आम्ही परकिरिया केल्यापेक्षा देत नाही. हो सर. कारण आमची परकिरिया कशी असते माहिती आहे का? आमची SP2 नावाने एक परकिरिया आहे ती SP2. तर ती परकिरिया कशी असते, तिला 3 महिने 4 महिने किंवा 2 महिने अशी वेगवेगळ्या पिकानुसार परकिरिया ठेवावं लागते. ते परकिरिया केल्याशिवाय विकता येत नाही. ती जर परकिरिया नाही झाली तर ती ॲव्हरेज देत नाही. सर याला सिरीज बघा सर घाट्याची. या व्हेरायटीची सिरीज बघा. हो भरपूर भरपूर. कोणत्याही व्हेरायटीची सिरीज बघा. हे बघा या फांदीची सिरीज बघा. आणि फुल चालू आहे याला भरपूर. हा आणि माल चांगला आहे सर, मनासा माल भरपूर आहे आणि दणकट आहे. हो. आणि अजून माल म्हणजे वाळलं नाही का झाड? ये सर माल. वा 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 नंबर 1 सिरीज आहे. ये बघा सिरीज. ये बघा सर. फांदीला फांदे आहे, फांदीला उपफांदे आहे. आणि अजून फुलाची चाल वर दिसायली. ये बघा सर. आता हे किती तारखेचा आहे पेरलेला? सर हे 17 डिसेंबरचा आहे. 17 डिसेंबर. तर 17 डिसेंबर म्हणल्यावर हे आपल्याला एवढ्या उशिराचा असून सुद्धा भरपूर त्याला माल दिसायला मला. भरपूर इतक्या वातावरणात. हो अरे बाप भरपूरच आहे. हे बघा. हे बघा. आणि सर यावर्षी आपल्याला ॲव्हरेज चांगला भेटेल सर. 100% ॲव्हरेज येते, कारण याच्या फांद्याच सांगायला तेवढ्या भरपूर आहे. हे बघा सर. हे एक झाड आहे सर बघा सर. हो एकच झाड आहे. अरे बाप एवढ्या ब्रँचेस एकाच झाडाला. हो हे बघा सर. याला मोलले नाही तर 500च्या जवळपास घाटे आहे सर. हो सध्या एवढ्या दाट फिरून एवढ्या दाट. आणि थोडंसं जर अंतर असतं अजून 3 तर आपल्याला भरघोस माल भेटत तर अजून 1000, 1200, 1500 घाटे आले असते. हो म्हणजे फांद्याला उपफांद्या आहे भरपूर. हो फांद्याला उपफांद्या. आणि फुलं भरपूर आहे एका फांदीला, म्हणजे प्रत्येकाला 2-4 वर आहे शेंडीला. हे बघा सर कोणती सिरीज बघा सर. हो बरोबर आहे. हे कोणती हरभरा बघा. हे सर. हे बघा सर. हे बघा सर. हे एकच झाड आहे सर. हे बघा सर. माल बघा नंबर 1 माल आहे. हो. कशी वाटते व्हरायटी तुम्हाला? व्हेरायटी 1 नंबर सर. चांगली व्हेरायटी. पुढच्या वर्षी सर आपण 2 एकर लावणार आहे सिलेक्शन 1044. नंबर 1 परकिरिया. आता आमचं कसं असतं, दरवर्षी परकिरियाला पाठवतो. पण परकिरिया केल्याशिवाय ती बलवान होत नाही, ताकदवर होत नाही. नाहीतर मग परकिरिया नाही केली तर मग 5-6चेच उतार देते. आता हिला परकिरियाला पाठवावं लागते आम्हाला. हां आता आमचे डेमो प्लॉट आहे जवळजवळ, ते आम्हाला पाठवावं लागते. तर आता हे जबरदस्त मस्त डेव्हलप केलं तुम्ही. समाधान आहे सर. हां नंबर 1 आहे ना. तुम्हाला वाटायला चांगलं, कारण कसं आता हे प्लॉट पाहायला चालू तुम्ही. तुमच्या समोर एक सिरीज आहे सर. याला आपण घाटे जर मोजले तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तयार झाले. आणि अजून फुल 3-4 आहे. म्हणजे आपल्या एकाच सिरीजला आपल्याला 17-18 घाटे भेटायचे. हो अजून एक पाणी आपल्याला द्यायचं आहे समजा. पाणी द्यायचं आहे. ठीक आहे. मग आता तुम्हाला चांगला वाटायला समजा. चांगलं वाटायला. ठीक आहे. आणि लोकांचे हरभरा गेले सर. हो नाही ह्या हरभऱ्याला मुळ्याची संख्या जास्त आहे. आपल्या हरभऱ्याला मुळ्याची आणि दणकट आहे. मुळ्या पसरणाऱ्या भरपूर आहे आणि खोलवर जाणाऱ्या जास्त असतात, कारण आपली जी परकिरिया असते SP2 ची तेच सगळ्यात चांगली असते. आणि सर मी काय म्हणतो सर, याच्या व्हेरायटीमध्ये 2 दाणे आहे सर. या व्हेरायटीची जिथं समजा बघितलं तर हे 2 दाणे आहे सर. हे बघा. आणि
आणि 3 दाणे बी आहे सर आपल्या व्हेरायटीमध्ये. असं का? हो हे बघा. वा वा वा, खरं 2 दाणे आहे. जबरदस्त आहे, म्हणजे त्याचा दुपटीनं उतारा येते समजा. झाडही मोठं, ब्रँचेस खूप मुळे घाटे संख्या भरपूर. ते हलका रान आहे सर, त्याच्यामध्ये 250-300 घाटे तयार झाले. अरे वा वा वा, नंबर 1. चुनखडी रान असून त्याच्यामुळं जबरदस्त झालं. म्हणजे याच्यात 15-16चा उतार 100% आहे. हो ठीक आहे, म्हणजे तुम्हाला चांगली व्हरायटी वाटायची. चांगली व्हेरायटी वाटते. ओके. गेल्या वर्षी लावलं होतं सर आम्ही.